का हो ताई? बोल ना बाई, काय ग? ते आत्याच्या तोळबंद्या दिसतीच नाही आता. हा सहाय ठेवलेले आहे. कुठे ठेवलेले आहे? हे माझ्या कपाटाच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहे, ते दिसतच नाही. कधी काढलंय काय काही काही कळानाच मला ते. नवऱ्याला विचारावं ना कुठं गेल्या काय गेल्या. ते तर त्या सांगितल्या ना मागच्या वेळेस ठेवल्या ना आत्यांच्या तोडबंद्या. कुठं ठेवल्या? सोनाराकडे ठेवल्या, पैशाची थोडीची अडचण होती तर. म्हणजे अशी काय अडचण आली होती? आता काय सांगू तुला, नको बाई रिकामच काहीतरी अहो, कुचापत तुम्ही काढत बाहेर बसशील का तू. चालले? मी विचारते तुम्हाला. तुम्ही तू बाहेर काय का आहे, चालले? तू घरात बसून काही कुचापत्या काढशील माझ्याशी रिकाम्याच एक तर. अहो पण मग तुम्ही अशा बाहेर का पळताय? इकडे या ना लय मध्ये. गरमाट झाले घरामध्ये, बसू दे मला इकडे बाहेर अहो. थोडस. बाई आता काय म्हणावं या बाईला. तोळबंद्यांचा विषय काढला बाई, दिसी पळायलाच लागली. नाही पळायला नाही लागले, तू काय मागं चाललेले आहेत अहो, कुठं माझ्या. मला एक सांगा, काय अडचण आली होती एवढे? मी ना जाते तिकडे ते बैलांना पाणी पाचते ना तू. अहो पण मी बोलते, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय उत्तर देऊ तुला? मग ते तोळबंद्या कशासाठी कशावर ठेवल्या? नाही भांडत ती. अहो भांडायचा विषय नाही हा. मग हे बघा, सासूच्या डागावर दोघींचा अधिकार आहे. मग मला सांगा, मग तोळबंद्या कशासाठी गाण तुला ठेवल्या? ऐकायचंय का तोळबंद्या गाण का ठेवल्या? हा आणि ते एवढं रोप घेतलं, हा कोबीचं रोप आणलं, हा. बरोबर आहे, हा. खाणं आणलं, हा, धन पेरलं, ह्या वावरातलं धन पेरलं, इकडे मेथी टाकली, हा, हा. आणि ते कुठून आलं? कुठून आलं म्हणजे? जाऊ म्हातारीच्या तोळबंद्या गाण ठेवल्या तेव्हाच ते आणलं. आणि आता ते तिकोणच्या वावर मा नाव वाट्याने पडले, मा नाव ते तयार करायचे. मला काल पण मा बाया म्हण, तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय टाकायचं ते टाका, असं तसं. मग टाकायचं ना तू तिकडं. मग माग भांडवल नाही आता. मग मी त्या दिवशी म्हणले आत्याला तोळबंद्यांचं, तर आत्या बी काय बोलल्या नाही. मागच्या वेळेस बी तोळबंद्या मागत होते तर दिल्या नाही गाण ठेवायला. हा? आता ग बाई, आता काय सांगावं बाई तुला. तुमच्या कश काय देते तेच काही कळत नाही. त्या कपाटात माझ्याच कडे ठेवलेल्या होत्या, तुझ्या लॉकर मध्ये ठेवल्या होत्या. तर मी आता कालच भाऊजींकडून काढून घेतल्या आणि कालच ठेवल्या. तेव्हा ते लगेच देणं झालं होतं. म्हटलं हे बिया खत बीत आणलं. त्या खतावाल्याचा सारखा 2 दिवस झाले का फोन येत होता, वहिनी पैसे द्या, वहिनी पैसे द्या. मी अशी वैतागून गेले होते म्हणून दिले ते काढून. मग काय झालं बाई, तुझं कुठं दुखलं बरं सांग? दुखला नाही, पण मग ती ऊन लागत असं तिकडं उभ्या थोडीशी सर. ती निबार कवाय ना कशी तुमच्या एवढ्या हातावर काही आले का कळतच आता नाही मला. तिच्यावर निबार नुबार करायला? हा? हा, कधी अशी हौसाने म्हणली नाही की लहान सुने लहान मुले मग यांना देऊ दे म्हणून. येऊन जाऊन तुमच्या शब्दच मोडीत नाही अशी. हा, मी मागत होते तर मला नाही म्हणली. मग आता तुझं काय म्हणणं आहे? काय म्हण नाही म्हणजे आता मग मला आता ते भांडवल उभं करायला आहे का 1 रुपया सुद्धा नाही. मग आता मी काय करू? सांगा नवऱ्याला आपल्या, दारू कमी पे म्हणा. तो त्याच टेन्शननी, तुमच्याच टेन्शननी प्यायला लागला तो. हा, तू नवऱ्याची नीट वागते का? तो तुझ्या टेन्शन हा. टेन्शन आलं. येऊन जाऊन टेन्शन देते त्याच्या डोक्याला, मग तो पितो. आपण नीट ना वागावं नवऱ्याशी, म्हणजे नवरा प्रेमात राहतो थोडासा. न उठा सुटा तर त्याच्याशी डोकं लावायचं, उठायचं सुटायचं त्याच्याशी डोकं लावायचं. काय मी काय उघडी नाचू राहिले काय? द्या वागा मी काय उघडी नाचायला लागले काय? मग कशी नाचते तू? हा, कशी नाचते तू? जे तोंडात आलं तेच बोला ते काही पण. बाई बाई, आता तुझ्याशी डोकंच लावायचं म्हटल्यावर काय करावं? बोल आता, बसले आता टेकून, बोल. ते काय म्हणते ना, लाज नाही मला, कुणी काही बोला, अशी गंमत झाली तुमची. लाज म्हणजे तू काय माझी सोडल्यासारखं. लाजबीज काढायला लागली हा. काय? पार्वती, थोबाड सांभाळून बोल. इथं कोण बसलेलं आहे लक्षात ठेव. कोण आहे? हा, वाघीण आहे वाघीण. हा, पहिली वाघीण. हा, थोबाडाला काय आळा नाही बाई या पोरीच्या. काय उगाळा बसली काय माहिती नशिबात आमच्या. हा, उगाळ तुम्ही नाही, माझ्याच नशिबात उगाळ आली. काय? हा, अगं लय ना तोंडले तुला. सगळा माझा दुसऱ्याच्या घरात असे तर नांदली नाही नाही, सगळ्या मा संसाराचा खिळखिळा करून ठेवला, खेळ खंडोबा. केला. तू आली तर पार ते आमच्या घराला माती नाही राहिली. हा. काय आमचं होतं नव्हतं तेवढंच तुम्ही सपाट झालंय सारं. तुम्ही तर बाबा संसाराला उदय लावून टाकली. नाही सगळं त्या घरालाच पार घराचा सपाटा केला पांढऱ्या पायाची. मी नाही पांढऱ्या त्या पायाला तो पायाची. चूल तरी आहे का तुझ्या? तुम्ही सपाट आता पाय पायाची. सपाट पाय त्याच्यामुळे तुमचा त्याच्या घरात सपाट काही पाय ठिकाणा का काय होईना. हा. हा, सपाट मी पाय आल्यापासून ते आवडले उत्पन्न काढायला आले. आता काय डोमनं सुद्धा येत होतं काय? सळी कोरडोळ जमीन होती. नाही. मग आता मी उठते बाई, मरू हा? जाऊ दे, जाते तुला मी आल्यापासून तर सगळं बागायत उभं राहिलं. हा, तुझ्या बापानच पैसा पाठवला होता ना बागायती माझ्या करायला. बापाचं काढायचं नाही हा? हा, मग अजिबात माझ्या बापाचं नाव तू घ्यायचं काय नाही. म्हणते मी आल्यापासून हा. केलं, मी आलं. तू काय मग लय माझं इतकं वाईट हुंडा नाही घेऊन कोणाला आली होती काय? सांगून ठेवते मी. हुंडा घेऊन आली होती काय? हुंडाच दिला. काय हुंडा दिला? माझ्या बापाने असं रोख हुंडा मोजून दिला. आम्ही नाही कोणाच्या ह्याच्यावर लहान झालो. अशा मा बायाने असा हात पुढे केला होता हुंड्यासाठी. कोणी? मा बायानी. हा ना, हा तो बाया तुझ्या वाणीच गुन्हाचा. हा, हा, तेवढं घेतलं आणि तुमच्या पशी आणून ठेवलं. अजून
आणि तू खाती का उपाशी राहते घरामध्ये? शेती झाल्यावर इकडं मग आता सोयाबीन एवढं झालं मग देता का 2 पायले माझ्या आईला? आणि गहू झाले आणि देता का 2 पोते माझ्या बापाला? मी कमावते मग तुझ्या आई बापाला देशील का? मी वाटून देईन. वाटून देईल वाले मग सगळं दुनियाच आणि मला खायला लागतं ना तर मी काम करते म्हणून खाते. हा का? मी अशी टेकून नाही बसत. नाही बाई मी गोटाच खेळते का? मी थोडी काम करते. नाही मला मी खेळते इथं काय हाय का सुकेल का कोमाजेल? मी तुमच्यापेक्षा लहान असेल पापार अवसान अशी टवटवीत दिसते नागिन. मी नागिनच आहे बाई. त्याच्यासाठी आहे ना माणसाने सदा खुश राहावा. खुश राहिला ना तर माणसाच्या चेहऱ्यावर तेज राहतं. असं लुबाडलं खुरमाडेल तोंडाची. तुझ्या तोंडावर कधी तेज नाही, कधीच तेज नाही. असं खुरमटल्यावाने तोंड धरून बसती दिवसभर. आणि काय तुझ्या थोबाडावर तेज यायचं आहे का? डोकं आउट केलं तुम्ही पार माझ्यावालं. मला येडवायची वेळ आणली ना तुम्ही. अगं एवढंच खावा पण निवांत राहा माणसानी. खुडखुड खुडखुड खुड कोंबडी सारखी सारखी कुडू कुडू कुडू. नवऱ्याला तेच, बायाला तेच, सासूला तेच. आणि उठले सुटले माझ्या उरावर येऊन बसत. तुम्ही सगळे माझ्यामुळं उठले ना त्याच्यामुळं. अगं तू काय दुश्मनी नाही का? माझ्या पार नडीवर बसायचे राहिले तुम्ही. दुश्मनी नाही का? मला दुश्मनीनच समजू राहिले तुम्ही. अगं कशाला असं समजल सांग बरं? काय तू बोलते अशी? मग तोडबंद्या ना जीव लावते मी. अहो पण मग तोडबंद्या मी त्या दिवशी म्हातार मागत मला नाही दिला. तुम्हाला कश काय दिल्या? दिल्या तर मग तिला समजत. मागच्या तू ठेवल्या तर वर्षभर त्या तोडबांध्या कुठं होत्या? सोनाराकडे होत्या. आणल्या का भाऊजींनी सोडून? नाही आणल्या. मग त्या तोडबांध्या आम्ही दोघींनी मिळून मग त्या मागच्या वेळेस ठेवल्या होत्या. मग आपल्या दोघींच्या संसारासाठी तो पैसा घातला ना. पण त्यांनी दिला का भाऊजींनी पैसे दिले का मला सांग फक्त? मग घरामध्ये कोणते घातले पैसे? बस म्हणजे मग तुला बोलायची शिराणी आहे. त्या तोडबांध्या आम्ही सोडून आणल्या आणि परत आम्ही ठेवल्या. तर तिडून तुझं दुखायला लागलं म्हणजे परत तुला ठेवायला द्या आणि परत आम्ही सोडून आणा. म्हणजे उठरे चिंद्या तोच धंदा, उठरे चिंद्या तोच धंदा. काय करावा? तेच करावा. तुम्ही उचलावा आणि आम्ही सोडून आणावा. जिकडं गुगरा तिकडं उदो उदो अशी गंमत आहे. तुम्हीच गोड लागू राहिले ना. तिला म्हणा तू आता ये तुला मी सांभाळते का? काय भाषा वापरती तुम्हीच आता पहा तिचा करा शेवट. पिमटी अगं ती आहे म्हणून तर आपला नान नाही. हा ती आहे म्हणून आहे. ती अशी एक आजा तुझ्यानी वागत राहते. एकीला अंगाशी एकाला अंगाशी एकीला जवळ घ्यायचं एकीला लांब लटायचं. ते म्हणून आपण आहे. तिने असं सगळं घरदार असं आवळून ठेवलं त्या म्हातारीने. तू आहे मी शब्द बोलत नाही. लाडकी सून आहे ना त्याच्यामुळं. आता लाडकी सून आता सासूची बाजू घेईन. मग काय करू? तुझी बाजू घेऊ? माझी नका घेऊ. तुला तोडबांध्या ठेवायला देऊ? मग मला अडचण आल्या मला का नाही डाग देती मग तुम्ही? अगं पण तू आहे का तशा गुणाची? तुझा 10 रुपयात छिंडत माझ्या गुणांना झालं काय? असे काय गुण आहे माझ्यामध्ये? काय झालं? नवऱ्याला विचार बाई, तू चांगले पण तुझ्या नवऱ्याला विचार. परत नेऊन ठेवून देईल तर म्हणजे एक कर्ज शेतीचं कर्ज फेडावा का तुझ्या नवऱ्याने दागिने काय ठेवले ते सोडून आणावा? काय सुचत नाही ना. डोकं पिकल्यागत होतं ना. तुम्ही एक काम पोरांचे शिक्षण, तुझ्या पोरांचे शिक्षण. एक काम करा. या काही गोष्टी जमणार नाही. त्या हाय म्हातारीचे डागडूक ते निम्मानी वाटप करा. जमिनीचे खाते फोडून घ्या. म्हातारीचं मी काहीच देणार नाही बाई. ती म्हातारी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी कोणाला काही देणार नाही. त्या म्हातारीला वाटलं तर ती तिच्या लेकीला देईल. लेकीच्या आईच्या दागिन्यावर आहे ना लेकीचा अधिकार राहतो, सुनाचा अधिकार नसतो. मी काही म्हातारीला म्हणणार नाही आम्हाला आज एवढी लाच सोडली नाही. म्हातारला म्हणा जाय लेकींच्या शिवडा लेकींच्या दारामध्ये. मग मी सांभाळाल, तू नाही सांभाळला तर बर. मग तुम्ही नाही तुम्ही सांभाळते मग म्हातार कश काय? ए बाई पार्वती इकडे माय पाय दाब. ए पार्वती इकडे माय पाठ दाब. काय तू दिसली काय? तुझ्या नवऱ्याला जन्म नाही दिलेला काय? तू काय हाबळातून पडला काय? 9 महिने पोटात वाढवलंय तुझा नवरा. माझ्या उपकार केला तिने. नवरा भेटला ना. नवरा करते त्या माऊलीपासूनच आलेला आहे तुला. त्या माऊलीने बरं माझ्यासाठी नक्षंद काढून ठेवला. नक्षंद काढून ठेवला म्हणून तर एवढी नक्षंदीन आणली का? द्यायचे 14 अशी काय करतील काय बोलती तुलाच पडतं बाई ते असं ना. मडकणं मुटकणं चालणं मला ते अजिबात पटत नाही. पटन सत्य अंगावर आलं का मग मला असं नाही पटत. मला तसं नाही पटत. बरं आता तुला करायचं काय? मला बाकीचं काहीच माहित नाही. मला भांडवलाला तर काहीच नाही. मला तुम्ही जेवढे तोडबंद्यांचे पैसे घेतले तेवढे मला द्या. अगं मी फक्त 12,000 आणले तर तोडबंद्यांवर. मग मला पण मग निदान नाही काय? तुम्ही आणले 12 किराणा भरला घरा. नाही तुम्ही आणले 12 तर मग मला निदान 10 का द्या ना मग भांडवलासाठी. आता बाई माझ्याकडे पैसे नाही. तू काय पैसे बिशे मागू नको. नाही पैसे मग आता मावलीवर पडून देऊ का?
चल मग मी माझी पोत देते तुला ठेवायला, आता काय करू? मग द्या मग, माझ्या काय उपकार होईल काय? आणि चल सोनाराकडे चल. हा दिसतं फक्त म्हणायचं चल चल आणि जागचं हालायचं नाही. अगं चाल ना बाई, चाल ना. हा. थांब 2 मिनिटं, आलं थांब मी. चल. इकडं काय आली का पाहिलं? लगेच माझ्या माग? अगं आपल्याला जायचं मला सोनाराकडे. वाटलं फोन बिन करते का काय? मी पाहत होती इकडं काय किडूक मिडूक आलं का काय. हा असं काय आलं लगेच का आली मग? माझ्या माग, तुला वाटलं जाती का काय तोंडला पळून? पोयासाठी का फोन करायचा होता मानावराला चोरून? चल चल, तुला देते 10,000 रुपये घेऊन. तुला 10,000 रुपये देते आणि तू माझी पोत सोडू नको आणू, मग तुला सांगते.